मी अंजली ATM किचनमध्ये तुमचं स्वागत करते। आज मी तुमच्यासोबत एक पारंपरिक रेसिपी शेअर करणार आहे। बनवायला अगदी सोपी आणि चवीला एकदम टेस्टी अशी मी आज रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। चला तर मग सुरुवात करूया। त्यासाठी आपल्याला सर्वात आधी इथे मैदा घ्यायचा आहे आणि त्यानंतर इथे चिमूटभर त्यामध्ये मीठ टाकायचं आहे। मिठाने एक छान टेस्ट येईल त्याला। आणि इथे आपल्याला मोहन टाकायचं आहे। मी इथे तुपाचं मोहन टाकत आहे आणि तूप आपल्याला छान गरम करून घ्यायचं आणि त्यानंतर थोडंसं ते थंड झाल्यानंतर ते आपल्याला इथे वापरायचं आहे। आणि तूप चमच्याने मी व्यवस्थित आधी मिक्स करून घेतलं। त्यानंतर आता आपल्याला हाताने मिक्स करायचं आहे आणि व्यवस्थित पूर्ण मैद्याला ते तूप लागलं पाहिजे। इथे 1 कप मैदा घेतला। 1 कप मैद्याला 2 टेबलस्पून आपल्याला तूप लागणार आहे। आणि तूप आपल्याला एकदम नाही टाकायचं, थोडंसं तूप टाकायचं आणि ते मैद्याला पूर्ण लावून घ्यायचं आहे। आणि नंतर परत त्यामध्ये थोडंसं तूप टाकायचं आणि परत लावून घ्यायचं। आणि या पद्धतीने मैद्याला बाइंडिंग आली पाहिजे इतका आपल्याला त्यामध्ये मोहन टाकायचं आहे। आणि त्यानंतर आता आपल्याला पाण्याच्या साहाय्याने आणि पाणी पण इथे आपल्याला थोडं थोडं टाकत एक सॉफ्ट आपल्याला डो मळून घ्यायचा आहे। इथे आपला डो व्यवस्थित छान मळून झालेला आहे। आता आपण त्याला थोडंसं रेस्ट देऊया। इथे आपल्याला अर्धा तास याला रेस्ट द्यायची आहे। तोपर्यंत आपण एक स्टफिंग तयार करून घेऊ। त्यासाठी इथे खोबरं लागणार आहे आपल्याला, डेसिकेटेड कोकोनट, आणि त्यामध्ये साखर टाकायची, पिठी साखर, दूध पावडर टाकायची आहे, इथे चारोळी टाकायची आहे, काजू टाकायचे आहे इथे आपल्याला। आणि त्यानंतर इथे मी थोडासा फूड कलर टाकत आहे, ऑरेंज कलरचा। त्यांनी एक छान कलर येईल आपल्या करंजीला। आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आणि इथे आपलं स्टफिंग तयार झालं आहे। मैदा मळून ठेवलेला होता, आता आपण तो बघूया। त्याला अर्धा तास रेस्ट झालेली आहे आणि मैद्याला छान परत आपल्याला थोड्या वेळ मळून घ्यायचं आहे छान, म्हणजे त्याचा एक छान सॉफ्ट डो तयार झाला पाहिजे। त्याने आपली करंजी तेलामध्ये फुटणार नाही। आणि व्यवस्थित इथे आपला डो तयार झाला आहे आणि एकदम छान सॉफ्ट आपला इथे बघा डो छान तयार झालेला आहे। आता आपण याच्या करंजा बनवायला सुरुवात करूया। आधी आपण त्याचे छोटे छोटे बॉल्स करून घेऊ। तुम्हाला ज्या साईजची इथे करंजी बनवायची आहे त्या साईजची इथे तुम्ही बॉल आधी तयार करून घ्यायचे। आणि त्यानंतर त्याला कोरड्या मैद्यामध्ये घोळून घ्यायचं आणि त्याची आपल्याला एक पारी लाटून घ्यायची आहे। आणि जी आपण पारी लाटणार आहे ती आपल्याला खूप जाड पण नको, मीडियम जाडीची आपल्याला पारी लाटून घ्यायची आहे। आणि जो पारीचा खालचा भाग असतो तो आपल्याला वर घ्यायचा आहे आणि त्यावर आपल्याला स्टफिंग टाकायचं आहे। मी इथे जवळजवळ 2 टेबलस्पून इथे स्टफिंग टाकणार आहे। आणि त्यानंतर त्याला आपल्याला थोडंसं पाण्याचा हात लावून पूर्ण त्या पारीला आपल्याला लावून घ्यायचं आहे व्यवस्थित। आणि एका साईडनी आपल्याला पारी जॉईंट करत आणायची आहे, दोन्ही भाग। आणि अंगठ्याच्या साहाय्याने आपल्याला जे स्टफिंग आहे ते प्रेस करत करत आपल्याला ती पारी अशी दोन्ही साईडची जोडून घ्यायची आहे। मला इथे स्टफिंग थोडंसं कमी वाटत आहे, मी पुन्हा इथे थोडंसं स्टफिंग टाकते। आणि त्यानंतर त्याला व्यवस्थित सील करून घ्यायचं। आणि सील झाल्यानंतर त्याला परत आपल्याला हलक्या हाताने प्रेस करायचं आहे, त्यामुळे आपली करंजी तेलामध्ये फुटणार नाही आणि व्यवस्थित ते सील पण होईल। त्यानंतर हे जे शेवटचं टोक राहतं त्याला फोल्ड करायची आणि परत समोरचं थोडंसं प्रेस करायचं, परत फोल्ड करायची आणि समोरचा भाग परत प्रेस करायचा, परत फोल्ड करायची। या पद्धतीने आपल्याला पूर्ण करंजी तयार करून घ्यायची आहे। आणि करंजी इथे हलक्या हातानेच आपल्याला तयार करून घ्यायची आहे, जास्त त्याला प्रेस नाही करायचं, नाहीतर ती करंजी तेलामध्ये फुटू शकते। आणि या पद्धतीने बघा आपल्याला अशी मुरड इथे टाकून घ्यायची आहे। आणि जर तुम्हाला साच्याने जर करंजा करायच्या असतील तर त्या पद्धतीने पण तुम्ही करू शकता, पण पर्सनली मला हाताने केलेला करंजा करायला सोपी वाटतात। आणि या पद्धतीने आपल्याला शेवटचं टोक
त्याला व्यवस्थित सील करायचं आहे आणि इथे आपली करंजी व्यवस्थित तयार झाली आहे। याच पद्धतीने मी बाकीच्या पण करंज्या तयार करून घेतल्या आणि करंज्या तयार झाल्यानंतर त्याला आपल्याला मलमलच्या कपड्याने झाकून ठेवायचे आहे, त्यामुळे आपल्या करंज्या कोरड्या नाही होतील। आता आपण करंज्या तळायला घेऊया। त्यासाठी मी पॅनमध्ये तेल गरम केलं आणि आपण जो मैद्याचा तुकडा टाकला आहे त्यामध्ये तो एकदम पटकनी वर नको यायला इतकं आपलं तेल गरम झालेलं पाहिजे। आता आपण त्यामध्ये करंज्या तळून घेऊया आणि करंज्या पण टाकल्यावर आपल्याला झाऱ्याच्या साहाय्याने त्यावर तेल टाकायचं आहे आणि करंजीला आपल्याला टच नाही करायचं आणि थोड्या वेळ तेल टाकल्यानंतर करंजी आपल्याला हलक्या हाताने पलटवून घ्यायची आहे आणि एकदम स्लो फ्लेमवरच आपल्याला करंजी छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत इथे तळून घ्यायची आहे। इथे आपली करंजी बघा व्यवस्थित गोल्डन ब्राऊन तळून झालेली आहे। आता आपण करंजी सर्व करूया।